हॅलो गाईज अँड वेलकम टू अवर न्यू व्हिडिओ. सगळे नॉर्मली विचार काय करतात माहिती आहे का, की प्रोटीन जर घेतलं ना मी तर माझी किडनी खराब होणार. बिकॉज प्रोटीन तर एक स्टिरॉइड आहे, किंवा प्रोटीनमुळे माझा इतका जास्त हेअरफॉल होऊन जाणार. आणि हे नॉर्मल विचार आहे जे सगळे लोक करतात. कारण की लोकांनी जे मिसकन्सेप्शन खूप जास्त फैलवून ठेवलं आहे ना प्रोटीनच्या रिलेटेड, त्याच्यामुळे सगळे लोक असे विचार करतात. पण तुम्ही आजचा व्हिडिओ बघा. आजचा व्हिडिओ आहे मिथ्स अँड फॅक्ट अबाउट प्रोटीन. तर आजच्या व्हिडिओमुळे तुमचे जे पण डाऊट्स किंवा कन्सेप्ट, रॉंग कन्सेप्ट तुम्हाला माहिती असेल ना प्रोटीनबद्दल, ते सगळे तुमचे सॉल्व्ह होऊन जाणार. तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत थांबा, कारण की काही काही कन्सेप्ट असे आहे ना जे हर एक बिगिनर स्टार्टिंगला विचार करतोच. तर म्हणून शेवटपर्यंत थांबा, तुमचे सगळेचे सगळे डाऊट क्लिअर होणार. तर चला सुरू करूया. तर मित्रांनो, नंबर 1 वर येतं की प्रोटीन हे एक स्टिरॉइड आहे. प्रोटीन हे एक स्टिरॉइड नाही आहे मित्रांनो, आणि हे एक मिथ आहे. प्रोटीन जे आहे ना ते नॉर्मल याच्यापासून बनतात. तुम्ही आता घरी नॉर्मली तुमच्या घरी सुद्धा पनीर बनवतात. तर पनीर बनवताना जेव्हा तुम्ही दुधात विनेगर किंवा लिंबू ॲड करता, त्याच्यानंतर जेव्हा तो पनीरचा पार्ट असतो त्याच्या व्यतिरिक्त जे लिक्विड उरतं ना, त्याच्यापासून वे प्रोटीन बनतं. तर आता तुम्ही पनीर तर खात आहे, तर पनीर तुम्हाला स्टेरॉइड वाटतं का? नाही ना. मग दुधापासून जे उरलेलं आहे ते स्टिरॉइड कसं काय असू शकतं? तुम्ही हे नॉर्मल विचार आहे, ते स्टिरॉइड नाही आहे. आणि ते तुमच्या बॉडीसाठी फुल्ली सेफ आहे, आणि ते कोणताही इफेक्ट तुमच्या बॉडीला नाही करत. नॉर्मल तुम्ही दूध पिता, तुम्हाला त्यातून सुद्धा प्रोटीन मिळतं. तर तेच जे असतं, जे खूप जास्त तुम्हाला दुधापासून फॅट सुद्धा मिळतं, तर त्यातले जे काही पार्ट्स असतात जे रिमूव्ह केल्या जातात, तर तुम्हाला त्याच्यामुळे जे पावडर फॉर्म क्रिएट होतो ना, ते असतं वे प्रोटीन. तर म्हणून तो पूर्ण सेफ आहे. त्यामुळे त्यात ते कोणतेही स्टिरॉइड नाही आहे, किंवा त्यात कोणतेही स्टिरॉइड ॲड होत नाही. स्टिरॉइड हे एक हार्मोन आहे. तुम्हाला स्टिरॉइडमुळे तुमच्या बॉडीमध्ये हॉर्मोनल चेंजेस होतात, पण वे प्रोटीनमुळे तसं काही नाही आहे. उलटं ते तुम्हाला तुमची जी मसल बिल्डिंग आहे त्याच्यासाठी, रिकव्हरी व्हायसाठी किंवा बाकी गोष्टीसाठी ते तुम्हाला खूप जास्त हेल्पफुल आहे. तर मिथ हे होतं की वे प्रोटीन हे एक स्टिरॉइड आहे, हे चुकीचं आहे. मित्रांनो, पॉईंट नंबर टू हा आहे ना, की वे प्रोटीनमुळे तुमच्या किडन्या खराब होतात. नाही मित्रांनो, असं काही नाही आहे. जर एखादा पेशंट असेल किंवा एखादा असा व्यक्ती असेल की ज्याला पहिलेपासून किडनीचा प्रॉब्लेम आहे, तर त्याला तो प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि ते पण त्याच्यासाठी, जर कोणाला असा प्रॉब्लेम असेल तर त्यांनी पहिले डॉक्टरांशी कन्सल्ट करायला पाहिजे की मी प्रोटीन घेऊ शकतो की नाही. आणि जर तुम्ही ॲज अ बिगिनर आहे, तुम्ही हेल्दी बॉडी आहे, तुम्हाला कधीच किडनीचा काही इश्यू नव्हता, आणि तुम्ही जिम करता आणि तुमच्या बॉडीला तेवढी प्रोटीनची रिक्वायरमेंट आहे, आणि तेव्हा तुम्ही प्रोटीन घेताय ना, तर तो तुम्हाला काहीच इफेक्ट करणार नाही. तो तुमच्या किडनीवर बिलकुल झिरो इफेक्ट करतो. आणि असं काहीच होत नाही. ज्याला पहिलेपासून डिसीज आहे ना, किडनी रिलेटेड डिसीज आहे, काही क्रॉनिक डिसीजेस आहे किडनीचे रिलेटेड, त्यांना तो प्रॉब्लेम येतो. बाकी नॉर्मल जे बिंग्स असतात ना, त्यांना काहीही प्रॉब्लेम येत नाही. आणि हे एक मिथ आहे की प्रोटीनमुळे किडनी खराब होते. मित्रांनो, पॉईंट नंबर 3, की प्रोटीनमुळे हेअर फॉल होतो. हे एक मिथ आहे गाईज. बिकॉज अशी कोणतीही सायंटिफिकली प्रूफ स्टडी नाही आहे की जिथे कुठे दिसतं की तुम्ही प्रोटीन घेता आणि त्याच्यामुळे तुमचा हेअरफॉल होतो. हेअरफॉलचं मेन रिझन काय असतं माहिती आहे का? तुमची अनहेल्दी लाईफस्टाईल. तुम्ही बाहेरचे जे फास्ट फूड आहे ते खूप जास्त इंटेक करत आहे, किंवा तुम्ही जास्त ऑइली फूड खात आहात, किंवा तुमची स्लीप प्रॉपर नाही आहे. तुम्ही प्रॉपर 7 ते 8 तास तुम्ही तुमच्या बॉडीला रेस्ट देत नाही आहे. तुम्ही खूप जास्त एक्झर्शन करत आहे, तुम्हाला प्रॉपर न्यूट्रिशन भेटत नाही आहे, किंवा मेन टू मेन प्रॉब्लेम हा असू शकतो की ते जेनेटिक आहे. पण याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही असं म्हणत असाल की प्रोटीनमुळे तुमचा हेअरफॉल होतो, तर हे एक मिथ आहे गाईज. बिकॉज तुम्ही स्वतःहून खूप साऱ्या प्रोडक्ट्समध्ये बघितलं असेल, जे हेअर फॉलसाठी जे प्रोडक्ट्स असतात ना, त्यातल्या खूप साऱ्या प्रोडक्टमध्ये प्रोटीन यूज होतं. तर ते प्रोटीन उलटं हेअरसाठी चांगलं असतं. तर हे एक मिथ आहे गाईज. प्रोटीनमुळे कोणताही हेअरफॉल होत नाही. मित्रांनो, पॉईंट नंबर 4 हा आहे ना, की वे प्रोटीनमुळे लोक जाडे होतात, किंवा वे प्रोटीनमुळे
फॅटचं जे क्रिएशन आहे बॉडीत ते जास्त होतं. तर तुम्ही विचार करा गाईज, खूप सारे लोक असे आहे ना, मी सुद्धा स्वतः आहे ना, माझी जी वेट लॉस जर्नी आहे ना त्यात मी वे प्रोटीन यूज केलं आहे. जर इन केस तुम्ही तुमची जे वजन आहे ते कधी वाढतं की तुम्ही नॉर्मल फक्त वे प्रोटीन घेताय पण कोणता डाएट फॉलो नाही करत आहे. तुम्ही तुम्हाला वाटेल तितक्या कॅलरीज कन्झ्युम करताय आणि सोबत तुमचा विचार असा आहे की तुम्ही प्रोटीन घेतलं आणि तुमचं वेट लॉस झालं पाहिजे. असं नाही होणार मित्रांनो. तुम्हाला प्रॉपर डाएट मेंटेन करावं लागेल वेट लॉससाठी. तुम्हाला सोबत त्याच्या ॲज अ सप्लिमेंट म्हणून प्रोटीन घेणं इम्पॉर्टंट आहे. तेव्हा जर तुम्ही डाएट फॉलो करून प्रोटीन घेताय ना तर तुम्हाला उलट वेट लॉसला प्रमोट होणार, वेट लॉस तुमचं प्रमोट होणार. पण असं काही नाही आहे की तुम्ही नॉर्मली खूप जास्त कॅलरी कन्झ्युम करत आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही विचार करताय की मी जर प्रोटीन घेतलं तर माझं जे आहे ते वेट लॉस होऊन जाणार. आणि कधी कधी लोकांचे मग त्याच्यामुळे वेट गेन होतं आणि मग ते असे विचार करतात की वे प्रोटीनमुळे माझं वेट गेन झालं. तर म्हणून मित्रांनो की हे एक मिथ आहे की वे प्रोटीन फॅट गेनिंगला प्रमोट करतं. उलट ते फॅट लॉसला प्रमोट करतं मित्रांनो. फक्त तुमचा डाएट प्रॉपर असला पाहिजे त्याच्यासाठी. मित्रांनो, पॉईंट नंबर 5 हा आहे ना की जे बिगिनर्स आहे ना त्यांना वे प्रोटीनची गरज नाही आहे. पण मित्रांनो, जर तुम्ही ॲज अ बिगिनर आहे आणि फॉर एक्झाम्पल तुम्ही ॲज अ वेट लॉस बिगिनर आहे तर तुम्ही जे इंटेन्सिटीने वेट लॉस करत आहे तर खूप लोकांचं असं होतं ना की वेट लॉस सोबत मसल लॉस सुद्धा होतो. पण तुम्हाला त्या मसलला प्रोटेक्ट करायसाठी प्रोटीन इंटेक खूप इम्पॉर्टंट आहे. जर इन केस तुम्ही तो फूड थ्रू कव्हर अप करू शकता तर वे एक ऑप्शनल आहे. पण मोस्ट प्रोबॅबली जेव्हा तुम्ही वेट लॉस करताय तर तेव्हा जर तुम्हाला तितकं प्रोटीन इंटेक कम्प्लीट करायचं आहे ना तर तुम्हाला खूप जास्त कॅलरी लागतात. पण वे एक असा फॉर्म आहे ना की ज्याच्यामुळे तुम्हाला प्रोटीन सुद्धा मिळतं पण तितक्या कॅलरीज सुद्धा कन्झ्युम होत नाही. तर म्हणून ॲज अ बिगिनर सुद्धा आहे ना वे हे खूप इम्पॉर्टंट आहे. तर गाईज, हे एक मिथ आहे की जे बिगिनर आहे त्यांना वे प्रोटीनची गरज नाही. मित्रांनो, हा आहे शेवटचा पॉईंट. आणि शेवटचा पॉईंट हा आहे ना की जे वे प्रोटीन आहे ना ते तुम्ही जितकं जास्त कन्झ्युम कराल ना तितकी तुमची बॉडी बनेल. हे मिथ आहे गाईज. जे तुमचं जे बॉडी वेट आहे ना त्याच्यानुसार तुम्हाला डेली किती प्रोटीन लागतं ते तुम्हाला कॅल्क्युलेट करता येतं. आणि त्याच्यानुसार तुम्हाला तितकंच प्रोटीन इंटेक डेली असलं पाहिजे. आणि तुम्ही जर नॉर्मली एक स्कूप घेत आहे ना वेचा ते मोर दॅन इनफ आहे तुमच्या बॉडीसाठी. आणि तुम्हाला बाकीचे जे प्रोटीन इंटेक आहे ना ते तुम्हाला फूड थ्रू कन्झ्युम करायचं आहे डेली. आणि जी मसल बिल्डिंगची जी प्रोसेस आहे ना ती एक स्लो प्रोसेस आहे ज्याच्यासाठी तुमच्यात पेशन्स असणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही विचार करताय की मी खूप जास्त प्रोटीन इंटेक करून घेणार किंवा खूप महागाचं प्रोटीन इंटेक करून घेणार ज्याच्यामुळे माझी बॉडी बनेल आणि ज्याच्यामुळे माझी लवकर बॉडी बनेल किंवा त्याच्यासोबत मी खूप जास्त वे प्रोटीन इंटेक करणार म्हणजे मी आज 2 स्कूप करणार, 3 स्कूप करणार, तर ते एक मिथ आहे गाईज. तुम्हाला एक जो स्कूप आहे ना वेचा जितकी सर्विंग साईज असते त्याची तितकंच इम्पॉर्टंट असते. तुम्ही जास्त वेळ घेतल्याने तुमची बॉडी जास्त किंवा लवकर असं काही होत नाही. ही एक मिथ आहे. तर मित्रांनो, हे आहे खूप सारे इम्पॉर्टंट मिथ अबाउट वे प्रोटीन. आता तुम्हाला कळलंच असेल की वे प्रोटीन घेणं तुमच्या बॉडीसाठी सेफ आहे. जर इन केस तुम्हाला कोणते काही किडनी डिसीज किंवा बाकीचे जे रिलेटेड प्रॉब्लेम्स असेल तर तुम्ही एकदा डॉक्टरशी कन्सल्ट करू शकता. आणि जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल किंवा तुम्हाला ही इन्फॉर्मेशन जी आहे ती तुम्हाला कुठे हेल्पफुल पडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला असेच व्हिडिओ कंटिन्यू इन फ्युचर भेटत राहील. आणि जर इन केस तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. थँक्यू.